नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासक आणि आयुक्त म्हणून काम करणाऱ्या शेखर सिंह यांनी बुडवली, मी थेट आरोप करतो, बुडवली ती कशी ते आता मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये। म्हणजे मुळात त्याच्या संदर्भामध्ये मागे मी 2 वेळा भाष्य केलं होतं की या महापालिकेला 4.5-5 हजार कोटींची देणेदारी, महापालिका कर्जबाजारी, निवडणूक प्रचारातला विषय बाजूला ठेवा झाली आहे, परंतु त्या संदर्भातला पेपर माझ्या हातात येत नाही तो पण मी काय बोलणार। दरम्यानच्या काळामध्ये हे 2 पेपर माझ्या हातात आलेले, दोनही लेखा विभागाचे आणि एक आयुक्तांचा आहे। लेखा विभागाचा तारीखवार आणि आयुक्तांची तारीखवार मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी या संदर्भामध्ये लोकमतने जी मालिका सुरू केली आहे, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विश्वास मोरे यांनी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। कारण त्यांनी आजपर्यंत 4 भाग प्रसिद्ध केले, त्याच्यामधून हे सगळं व्यवस्थित स्पष्ट केलेलं आहे की महापालिका कर्जबाजारी कोणी केली। तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्यामुळे पालिकेवर कर्ज, 4.5 हजार कोटींची देणेदारी, 500 कोटींचं कर्ज, बाकीची पाईपलाईन मधले 15,000 कोटींची कर्ज आहे। हा सगळा विषय कसा गंभीर आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो थोडक्यामध्ये। आकडेवारीमध्ये नंतर जाऊया, परंतु तुम्हाला पहिलं एक सांग, आता मध्यंतरी 52 कोटी रुपयांच्या उपसूचना संदर्भामध्ये महापालिकेत गेला आठवडा संपूर्ण गाजला। 52 कोटीच्या उपसूचनामधून पालिकेच्या तिजोरीवरती दरोडा, असा स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी आरोप केला होता। ते प्रकरण गाजलं, त्याची चौकशी समिती नेमली, तिचा अहवाल आज आलेला आहे। अहवाल अद्याप परंतु बाहेर आलेला नाही, परंतु तो आलेला आहे। पण त्या संदर्भामध्ये लेखाधिकारी प्रवीण जैन हे मुख्य टार्गेट होते। त्या प्रवीण जैन यांनी महापालिका आयुक्तांना 8 सप्टेंबर 2025 ला एक पत्र दिले, महानगरपालिकेची जमा खर्च दायित्वाचे एकूण नियोजन नियंत्रणाबाबत। म्हणजे 2020-21 पासून तर 2024-25 पर्यंत महापालिकेची आर्थिक परिस्थिती, जमा किती, खर्च किती, कर्ज किती, आपली क्रेडिट किती, पत किती, या संदर्भामध्ये एक साधारण 6 पानांचा सविस्तर अहवाल हातात, तो अहवाल हातात पडला। त्याच्यामुळे मी बोलतोय, महापालिका कर्जबाजारी कोणी केली, महापालिका बुडवली कोणी, तर शेखर सिंह यांनी बुडवली। या अहवालामध्ये प्रवीण जैन यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, महापालिकेची आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे। पूर्वी ज्या पद्धतीने पैसे जमा व्हायचे तसे पैसे जमा होत नाही, खर्च तर वाढत चाललेले आहेत। त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की काटकसरीचं धोरण अवलंबलं पाहिजे, मोठे प्रकल्प हातात घेताना 4 वेळा त्याचा विचार करायला पाहिजे, त्याची गरज आहे की नाही हे पाहिलं पाहिजे। महापालिकेची आर्थिक शिस्त पूर्णतः बिघडलेली आहे, असं त्यांनी ह्या अहवालामध्ये सविस्तर दिलेलं आहे। त्यांनी दिलं की आता 5 वर्षाचे जमा किती होते आणि 5 वर्षाचा खर्च किती। पूर्वी महापालिकेचं बजेट जे होतं, जमा खर्चाची बाजू, त्याच्यामध्ये जमा आणि खर्च याच्यामध्ये महापालिकेचा ताळमेळ साधला जायचा। आता तो ताळमेळ राहिलेला नाहीये। महापालिकेची देणेदारी प्रचंड वाढलेली आहे, 4.5 हजार कोटीची देणेदारी आहे। आणि अन्य प्रकल्प जे सगळे समोर आलेले आहेत, ते प्रकल्प हातात घ्यायचे तर त्यासाठी कर्जाची प्रकरणं सगळी पाईपलाईन मध्ये आहेत। आता हे सगळं पत्र महापालिका आयुक्तांना आणि राज्य सरकारला डॉक्टर प्रवीण जैन यांनी केव्हा दिलेले, लेखाधिकाऱ्यांनी 8 सप्टेंबर 2025। त्याचं गांभीर्य आणि त्याचा विचार आयुक्तांनी करायला पाहिजे होता की खर्च वाढत चाललेला आहे, आपल्याकडे प्रत्यक्षात आमदानी नाही, आपल्या खिशात नाही दानाम बाजीराव म्हणा, अशी परिस्थिती होत चाललेली, महापालिकेची पत घसरते आहे। आस्थापना खर्च महापालिकेचा जो पूर्वी 28% होतो तो 35% पर्यंत जाण्याची शक्यता आहे। कंत्राटी कामगारांशिवाय, कंत्राटी कामगारांचा विचार घेतो तो 45% पर्यंत जातो। म्हणजे आस्थापना खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर त्याचा 100% विचार करायला पाहिजे। त्यांनी फार व्यवस्थित याच्यामध्ये महापालिकेचं रेटिंग किती घसरलेलं आहे, भविष्यामध्ये ते काय पत आपली राहणार आहे झिरोवरती, ते त्यांनी त्या अहवालात सविस्तर दिलंय। म्हणजे खरं तर प्रवीण जैन त्या 52 कोटीमध्ये टार्गेट झाले, पण त्यांनी दिलेला अहवाल वाचल्यावरती लक्षात येतंय की त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना सावध केलं होतं की मोठे प्रकल्प साहेब आता घेऊ नका, किंवा असतील तर त्याच्यावरती नियंत्रण आणा। परंतु तरी सुद्धा 8 सप्टेंबरला हा आयुक्तांना अहवाल दिला, तरी सुद्धा शेखर सिंह यांनी बदली ऑर्डर आली त्या दिवशी सकाळी 9 वाजता, म्हणजे 7 ऑक्टोबर 2025 ला, 7 ऑक्टोबर हे पहा, हा अहवाल दिलाय 8 सप्टेंबरला। त्याचा आयुक्तांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता। तरी सुद्धा पैसे काढण्यासाठी म्हणून स्पष्ट आहे अगदी 7 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 9 वाजता महापालिका आयुक्तांनी ऑटो क्लस्टर येथे दालनात बैठक घेतली। त्याच्यामध्ये जवळपास 17 विषय मंजूर केले। 17 विषय जवळपास ते 2800 कोटीचे विषय आहेत, 3000 कोटीचे टोटल सगळे विषय आहेत। म्हणजे
थोडक्यामध्ये प्रवीण जैन यांनी जो अहवाल दिला होता तो केराच्या टोपलीत टाकला, तिकडं दुर्लक्ष केलं आणि सगळे वाढीव खर्च मंजूर. म्हणजे महापालिका आयुक्त म्हणून शेखर सिंह यांची जबाबदारी होती या बाबतीत आर्थिक शिस्त. किमान जाताना शेवटच्या दिवशी ही बैठक ऑटो क्लस्टरला झाली नाही. माहिती अशी आहे की आयुक्तांची बदली ऑर्डर आली, आयुक्तांनी चार्ज दिला, त्याच्यानंतर तत्पूर्वी आयुक्तांनी चापेकर स्मारक मध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकारी घाबरले होते आणि दाखवले ती ऑटो क्लस्टरला. काही जणांतर अशी माहिती देत आहेत अधिकारीच, साहेब बैठक वगैरे काही झाली नाही, कागदोपत्री त्यांनी जाता जाता हे सगळे प्रशासकीय खर्च मंजूर केले, 2800 कोटी आम्हाला धास्ती आहे. थोडक्यामध्ये महापालिका आयुक्त म्हणून शेखर सिंह यांनी गेल्या 4 वर्षात जे काम केलेलं आहे त्याच्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची एकेका कामाची चौकशी झाली तर त्याच्यामधून प्रचंड मोठा भ्रष्टाचार, पिंपरी चिंचवडची लूट किती झाली ते समोर येईल. पण जण हो तुम्ही बोललं पाहिजे याच्यामध्ये. आता हे दोन्ही रिपोर्ट माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये स्थापत्य विषयक, पाणी पुरवठा विषयक किंवा इतर कोणकोणते खर्च, आरोग्य, कोणकोणत्या प्रकल्पाविषयी किती खर्च त्या आयुक्तांनी जाता जाता मंजूर केली. एकदा प्रशासकीय मान्यता आयुक्तांनी दिली, थोडक्यामध्ये त्याच्यात ते काम पुढचं सुरू, त्याचं टेंडर वगैरे निघणं किंवा जी कामं अर्धवट आहेत त्या कामाचे वाढीव खर्च ते सुद्धा त्यांनी मंजूर केले. त्यावेळेस सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, हे काय चाललेलं आहे. परंतु टक्केवारीच्यासाठी शेवटच्या दिवशी 2800 कोटींचे प्रकल्प. आतापर्यंत महापालिकेच्या इतिहासामध्ये असं कधीही झालेलं नाही. आयुक्तांची बदली झाल्यावर बॅकडेटेड काही फाईल साईन केल्या जातात, ही सर्रास प्रॅक्टिस आहे. इतकंच नाही तर प्रवीण शेखर सिंह यांनी बदली झाल्यानंतर नाशिकला जाऊन चार्ज घेतला कुंभमेळा आयुक्त म्हणून आणि परत 2 दिवसांनी इकडे आले, त्यावेळेस सुद्धा काही बॅकडेटेड फाईल साईन केलेल्या आहेत अशी पण माहिती हातात आहे. फक्त पेपर हातात नसल्यामुळे थेट त्याच्या संदर्भात आरोप करता येत नाही. परंतु तसंही प्रमोशनच्या ज्या फाईल साईन झालेल्या आहेत त्या बॅकडेटेड झालेल्या आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये तिथे सुद्धा फार मोठी मलाई घेऊन ती कामं झालेली आहेत. हे सगळं फार सिरियस मॅटर आहे. म्हणून याची खरं तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय, या महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जो कारभार झालेला आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. ज्या स्थायी समितीच्या सभा चेअरमन कोण, आयुक्त. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण, आयुक्त. महापालिका आयुक्त कोण, शेखर सिंगच. आणि प्रशासक कोण, शेखर सिंग. मग थोडक्यामध्ये तिथले महापौर, स्टँडिंग चेअरमन, आयुक्त सर्व एक हाती कोण, शेखर सिंह. अशा प्रकारचा हा सगळा कारभार होतो. याची खरंच चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण आणि अर्थात राज्य सरकार म्हणून भाजपचं सरकार आहे, त्यांचं यांच्यावरती नियंत्रण होतं, त्याच्यामुळं आपसूक बोट भाजपकडे जात. हो का, ही लोकमतने दिलेली बातमी. बदलीचा सुगावा लागताच आयुक्तांनी केले शेवटच्या दिवशी 2832 कोटींचे प्रकल्प मंजूर. फार सिरियस मॅटर. म्हणजे कोणकोणते किती प्रकल्प मंजूर केले, त्यासाठीचा खर्च किती, काय वगैरे दिलेला. लेखा विभागाने दिलेल्या सगळ्या सूचना केराच्या डब्यात होऊ दे खर्च. फार सुंदर विश्लेषण केलं, हे जरूर वाचण्यासारखं आहे. त्या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यामुळे पालिकेवर कर्ज. लेखा व वित्त विभागाचा अहवाल आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याबाबत व्यक्त केली होती चिंता, मात्र आयुक्तांचा कानडोळा. 4500 कोटींची देणी आणि 565 कोटींचे कर्ज लादले. ज्या आयुक्तांनी कुदळवाडी प्रकरणामध्ये 1000 एकर जमीन रिकामी केली, कशासाठी केली अद्यापपर्यंत त्याचा तपास नाही. शेखर सिंह यांच्या काळामध्ये जो विकास आराखडा तयार झाला तो सगळ्यात मोठा फ्रॉड आहे याचं सरकार. मग थोडक्यामध्ये कुदळवाडीची कारवाई, नंतर याचा विकास आराखडा, शहर विकास आराखडा आणि महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीत त्यांनी केलेल्या 4 वर्षाचं कामकाज, हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे महापालिका खड्ड्यात गेलेली अक्षरशः. आणि आता पिंपरी चिंचवड मध्ये नवीन पूल बांधायचा तरी पैसे नाहीयेत. नाल्यावरती साधं नाल्याच्या बाजूचे हे चर बांधायचे त्याला पैसे नाहीयेत. पाणी पुरवठ्याच्या कामाला त्याला पैसे नाहीयेत. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हे सगळं कोणामुळे झालं तर एका महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यामुळे. शेखर सिंह यांना आणलं इथं कोणी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलं होतं. कारण शेखर सिंह हे सातारला होते, शिंदे हे मूळचे सातारचे. म्हणजे थोडक्यामध्ये हे शेखर सिंहांचं पाप पिंपरी चिंचवडकरांच्या डोक्यावरती जे त्यांनी मारलं त्याचा परिणाम हे शहर खड्ड्यात गेलेलं आहे. महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडली, दायित्व वाढले, क्रेडिट रेटिंग मध्ये महापालिका घसरली. आस्थापना खर्च 10% वाढ. मुद्दल आणि व्याजापोटी दरवर्षी 150 कोटी मुद्दल आणि व्याजापोटी द्यायला लागतात. आर्थिक शिस्त पूर्ण बिघडलेली आहे. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामधून जो खर्च होतो तो खर्च फार मोठ्या प्रमाणात बोगस खर्च, कागदोपत्री खर्च 4 वर्षाच्या प्रशासकीय काळात झालेला आहे. त्याची पण चौकशी झाली. पण जसं 52 कोटीचं एक प्रकरण जे स्टँडिंग चेअरमनने सांगितलं हा महापालिके जोरीवरती दरोडा आहे, त्याही पेक्षा मोठा दरोडा
हा शेखर सिंह यांच्या काळात 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिकेवरती पडलेला आहे, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आताचे नवीन महापालिका आयुक्त खरं तर त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. ही आर्थिक शिस्त, जी बिघडलेली आर्थिक शिस्त आहे, ते सावरण्याचं काम त्यांचं आहे. ह्याच्यामध्ये एक जे प्रवीण जैन यांनी त्यांच्या अहवालामध्ये जे दिलेलं आहे की महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल, त्याचा तपशील विश्वास मोरेंनी दिलेला आहे, फार सुंदर व्यवस्थित. वित्तीय नियोजनास फाटा, उधळपट्टी, स्थापत्यावर सर्वाधिक 2630 कोटींचा खर्च, उत्पन्नाचे स्रोत वाढवा या लेखाविभागाच्या सूचनेस मारले फाट्यावर. लोकनियुक्त समिती आल्यानंतर 4275 कोटींची देणीदारी, मी तुम्हाला म्हटलं ना देणीदारी पालिकेची, ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. हे सगळे त्यातले विषय आहेत. जे याच्यामध्ये तुम्हाला 2 फक्त उदाहरणं देतो मी, जास्त तपशिलात जात नाही. महापालिकेच्या सिक्युरिटीचं, थोडक्यात सुरक्षा विभागाची जे ठेकेदारी पद्धतीने काम चालतं, त्याचा पूर्वी 2020-21चा खर्च होता 39.48 कोटी रुपये. हे फार संशोधनाचा विषय हा सगळा. तो नंतर आता 2024-25 मध्ये गेला 59 कोटी, आणि आताची माहिती अशी आहे तो जवळपास 65 कोटीच्या आसपास आहे. नंतर वाहन दुरुस्ती कार्यशाळा, म्हणजे भाडेतत्वावर जी वाहनं घेतली जातात महापालिका, तो खर्च 2021-22 मध्ये फक्त 1.48 कोटी होता. किती? 1.5 कोटी रुपये. तो खर्च आता 2024-25 मध्ये 25 कोटी रुपये. म्हणजे हे कुठे ह्यांचा वाहन खर्च, प्रवास खर्च हा 25 कोटी आहे अधिकाऱ्यांचा. हाच खरं तपासाचा भाग आहे. खरं तर हे मी ढोबळमानाने जे अहवालात म्हटले ते तुम्हाला मी सांगितलं की महापालिका खड्ड्यात जाण्याची जी कारणं आहेत त्यापैकी हे 2 फक्त सॅम्पल आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 6,500 आहे आणि 7,500 कंत्राटी कर्मचारी आहेत. मित्रो, तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा खर्च आस्थापनामध्ये धरला तर संपूर्ण महापालिकेची आस्थापनेचा निव्वळ खर्च 44 ते 45% पर्यंत जातो. हे फार सिरियस मॅटर आहे. कंत्राटी कामगारांमध्ये जरी 7,000 कंत्राटी कामगार जे सांगतायत, प्रत्यक्षामध्ये काम करणारे 2,500-3,000 असतात. बाकीचे जे कंत्राटी कामगारांचे पैसे असतात ते अधिकारी, नगरसेवक आणि बाकी त्यांचे जे कार्यकर्त्यांच्या संस्था आहेत ह्याच्यात काम करणार ते पैसे हे सगळे खिशात घालतात. हा असा सगळा भ्रष्टाचार आहे. म्हणजे इतका भ्रष्टाचाराचा प्रचंड मोठा विषय हा आहे. याच्यावरती जनतेने मनात घेतलं तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. शेखर सिंह यांनी महापालिका खड्ड्यात घातली आहे. कुंभमेळ्याचं ते काय करतील? कुंभमेळ्याचं बजेट 15,000 कोटी, 25,000 कोटी, आता 35,000 कोटींवरती गेलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी महापालिका पिंपरी चिंचवड त्यांनी या विषयावरती आवाज उठवलेला आहे. त्यांनी सुद्धा मान्य केलंय की हा फार मोठा भ्रष्टाचार आहे, याच्यात तुम्ही सखोल चौकशी करणार. आणि विजय कुमार यांनी कुंभमेळ्याची प्रकरणं सुद्धा बाहेर काढलेली आहे. म्हणजे इथे खाऊन 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 ते फुगलेत. आता कुंभमेळा त्यांच्याकडे, त्यांना अवॉर्ड म्हणून कुंभमेळ्याचं बक्षीस दिलेलं आहे. काय म्हणजे खरं, जोपर्यंत लोक बोलत नाहीत ना तोपर्यंत याच्यावरती काहीही होणार नाही. नाहीतर येरे माझ्या मागल्या परत आहे तसं चालू राहील. हे शहर खड्ड्यात घालण्याला शेखर सिंह हेच कारणीभूत आहेत असा ठाम निष्कर्ष या अहवालावरून ती समोर दिसतोय. त्यांनी महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्यांनी ही लुटमार केली. असं म्हणतात की स्थायी समितीमध्ये जसे 2%, 4% घेतले जातात, तसे प्रशासकीय राजवटीमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष नव्हते, त्यांच्या वाट्याचे 4%, महापौर नव्हते, त्यांच्या वाट्याचे 2% आणि आयुक्तांचे 2%, असे 8%, निव्वळ 8% महापालिकेच्या आयुक्तांना मिळत होते असं म्हणतात. पुरावा माझ्या हातात नाहीये, मी तुम्हाला म्हणतात म्हणून सांगतोय. म्हणजे असे 3,000 कोटींची कामं केली, 8 ते 24, 2-250 कोटीचा सरळ सरळ भ्रष्टाचार, सरळ टक्केवारी त्याच्यामध्ये. बाकी मग हे वाढीव खर्च किती काय वगैरे तो सखोल चौकशी केली तर 1,000 कोटीपर्यंत जाईल सगळं. पण जन हो, या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा बोललो पाहिजे, तुम्ही व्यक्त झालं पाहिजे, जरूर व्यक्त व्हाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.